सफाईला बांधीला येता देवाला मेंढरा राखिली तोरणा टायटनचे पोरावी तोरणांचे पोरावी राकेश कोलियाना 250 मॅन ऑफ द सिरीज आ आ आ आ आ है जिने मेरा दिल लुटिया मार सुटिया नॉट आउट. तर धावसंख्या झाली ती 2, फक्त 2. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये किशोर गोलंदाजी करतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी किशोराची. आणि पहिल्या सामन्याचा विचार केला तर विजय दुर्गच्या चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली होती. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा फटका चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर येतोय. KPL षटकार. गोलंदाजी ट्रॅकवर साठी ते मात्र पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलेला आहे. येईल KPL षटकार. लोहगड आणि सिंहगड या दरम्यान सामना असेल. क्रमांक 2 षटक घेऊन रोहित म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज असेल मुकेश. रोहित म्हात्रे येतोय गोलंदाजीसाठी. संघ नायक आहे. पहिला चेंडू मुकेश साठी अतिशय सुरेख असा चेंडू. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. इथे मात्र धाव बाजवण्याची शक्यता. धाव पूर्ण झालेली आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 15. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. रोहित म्हात्रे दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू. शेवटच्या क्षणी आपल्या फटक्याला तिथे थांबवलं होतं. चेंडू स्क्वेअर लेग सीमेरेषेकडे गेला होता. 2 धावा मिळतात. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 17.
17 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. चांगली धावसंख्या म्हणायला लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा रोहित म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. ते मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली, किशोर चांगलं झेल संपादन केलेलं आहे. नायजेरियावरून मागवलेले आपले धीरज येतोय नवीन फलंदाज. मुकेश हा फलंदाज बाद झालेला आहे. शून्यावर बाद झाला होता. रोहित म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये झालेली आहे रोहित म्हात्रे याच्याकडून. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जाते लॉंग ऑनला. सुमित म्हात्रे तिकडे आहेत. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण होते. धावसंख्या होती ती 18. 2 बाद 18. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी ट्रॅकवर. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू येते सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण सुमित याच्याकडून. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या येते 19. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 2 बाद 19 धावा संख्या झालेली आहे ती प्रतापगड गाडी या संघाची. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. एक महत्त्वाचा फलंदाज देखील त्यांनी बाद केलेला आहे. क्रमांक 3 ते षटक घेऊन गोलंदाज येतोय सुमित म्हात्रे. सुमित म्हात्रे समोर फलंदाज धीरज. अतिशय सुरेख असा वेगवान चेंडू हाताळला गेला होता पण नियंत्रण नव्हते या चेंडूवर. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 20. सुमित म्हात्रे पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली. चांगला झेल संपादन करतोय.
3 बाद 20 अशी धावसंख्या झालेली आहे ती प्रतापगड या संघाची. ते मात्र अतिशय सुरेख असा चेंडू यष्टीरक्षकाला चकवून चेंडू गेला होता. 22च्या स्वरूपात ही एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 21. सुमित म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज ऋतिक पाटील. अखोट्यापदा चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडूला चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषा बाहेर जाणारा हा उत्तम मारला तर 500 रुपयाचे पारितोषिक देवेंद्र घरत याचकडून मिळणार आहे. अतिशय सुरेख असा चेंडू. इथे मात्र चेंडूचा स्पीड जो होता तो कमी केला होता. एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात आहे. 2 धावा तिथे काढलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ते 29. तिसरे षटक मार्गस्थ आहे. सुमित म्हात्रे तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करीत आहे. संघाचा एक महत्वाचा अष्टपैलू असा खेळाडू. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा कट केलेला चेंडूला चेंडू जातो पॉइंट रिझन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आहे. 2 धावा सहजगत्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. धावसंख्या येते 31. 4 बाद 31. तिसरे षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सुमित मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो. खारबाव इन करून गोलंदाजी करताना आखोड टप्प्याचा चेंडू इथे मात्र कट केले. चेंडूला चेंडू जातो कव्हर रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. फक्त एकच धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 32. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 4 बाद 32 धावसंख्या झालेली आहे ती प्रतापगड गार्डियनच्या संघाची. यानंतरचा सामना असेल 32 धावा झालेल्या आहेत आणि लोहगड लिजेंड्स आणि सिंहगड किंग्स यानंतरचा सामना असेल. तर एक इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लोहगड लिजेंड्स आणि सिंहगड किंग्स. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतो तो श्याम. समोर फलंदाज ऋतिक पाटील. ऋतिक पाटील चांगली फलंदाजी करत आहे. चांगल्या टच मध्ये आहे. पहिला चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 33. श्याम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतं. शेवटचं षटक आहे. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. सुमित म्हात्रे तो चेंडू खाली. चूक होणार नाही. फलंदाज होईल बाद.
स्ट्राईकला असेल तो रोहित आणि नॉन स्ट्राईकला महेंद्र. शेवटचं षटक आहे. पहिला चेंडू व्हाईट हात आला होता, त्यानंतर एक विकेट मिळते. धावसंख्या येते 33. श्याम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. खारबाव इंड करून हा गोलंदाजी करताना फुलटच चेंडू होता. एलिव्हेशन तेवढं चांगलं नव्हतं. फक्त एक धाव मिळेल. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 34. श्याम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर फलंदाज महेंद्र स्वीशीटचा फटका खेळलेला आहे. निर्धाव चेंडू. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर सिंहगड आणि लोहगड या दोन संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. अतिशय सुरेख असा कटचा फटका सजवलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न केला आहे आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांची संघाची धावसंख्या होते ती 37. 37 धावा झालेल्या आहेत. पुन्हा श्याम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण किशोर याच्याकडून. 2 धावा मिळतील. 2 धावांची संघाची धावसंख्या होते 38. 1 शॉट. 38 धावा झालेल्या आहेत. पंचांचं आमचं बारीक बारीक लक्ष असतं कुठल्याही गोष्टीवर. पंच भाऊ पाटील, पंच सुनील म्हात्रे, पुन्हा एकदा श्याम पाटील. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये धावसंख्या झाल्या त्या 38 आणि 39 धावांचं आव्हान आहे ते विजयदुर्ग डिफेंडर या संघाला. यानंतरचा सामना असेल लोहगड आणि सिंहगड. लोहगड लिजेंड्स आणि सिंहगड किंग्स. कोपरगावचे माजी उपसरपंच श्री गणेशजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. कोपरगावचे माजी सरपंच श्री गणेशजी आत्माराम पाटील. त्यानंतर साईनाथजी भामरे यांना सुद्धा सन्मानित केले जात आहे. कोपर प्रीमियर लीग 2025 मध्ये आलेले आमचे मान्यवर श्री साईनाथजी भामरे यांना सुद्धा इथे सन्मानित केले जात आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. चला लोहगड लिजेंड्स आणि सिंहगड किंग्स या दोन संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. लोहगड लिजेंड्स आणि सिंहगड किंग्स. चला साईनाथजी भामरे साहेब तसेच गणेशजी पाटील सर आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. लोहगड लिजेंड्स आणि सिंहगड किंग्स या दोन संघादरम्यान हा सामना होणार आहे. लोहगड लिजेंड्स संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. तसेच सिंहगड किंग्स संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. सिंहगड
शेखर पाटील. कोणाचा कॉल असेल? शेखरचा कॉल आहे. छापा असा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. फक्त निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग गोलंदाजी. तर लोहगड लिजंड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अडतीस धावा झालेल्या आहेत. 39 धावांचं आव्हान आहे विजयदुर्ग डिफेंडर या संघाला. सलामीची जोडी मैदानात आले रोहित आणि किशोर आणि सलामीचा गोलंदाज रमेश म्हात्रे. 39 धावांचं आव्हान आहे. चला बॅटिंग करणाऱ्या संघाचा 12वा खेळाडू यायचा आहे, नाहीतर पेनल्टीला सामोरे जावे लागेल. विजयदुर्ग डिफेंडर्स आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आत्ताच होता, नाश्ता करायला गेला का? चला नवरीचे मामा स्टेजवर या. रमेश म्हात्रे पहिला चेंडू सुरेख असा फटका सजवलाय. चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एक धाव संख्येने अकाउंट ओपन केलेलं आहे रोहित म्हात्रे याने. संघ नायक आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये रोहित याच्याकडून झालेली आहे. डावखुरा फलंदाज किशोर आता स्ट्राईकला गेलेले. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लागोपाठ 3 चौकार त्याच्या माध्यमातून आपण बघितले होते पहिल्या मॅच मध्ये. 39 धावांचं आव्हान आहे. रमेश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतं. समोर फलंदाज किशोर. इथे मात्र सुंदर असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या होती ती 2. यावेळेचा चेंडू सुरेख असा फटका डीपला क्षेत्ररक्षण होते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 4. बिनबाद 4. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 39 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी विजयदुर्ग डिफेंडर या संघाला. रमेश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. इथे मात्र सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय शॉर्ट लेगला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत.
2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 6. बिनबाद 6. चांगली सुरुवात येते संघासाठी करून देताना दोन्ही सलामीवर रोहित आणि किशोर. रमेश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण. तिसऱ्या धावेचाही तिथे प्रयत्न केलेला आहे आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 9. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला. धावसंख्या 9 झालेली आहे. चांगली धावसंख्या, चांगली सुरुवात येते विजयदुर्ग डिफेंडर या संघाच्या सलामीवर यांनी केलेली आहे. अजूनही मोठा फटका आलेला नाही, पण दुहेरी धावसंख्येवर त्यांनी भर दिलेला आहे. त्यानंतर शेवटचा सामना असणार आहे लोहगड आणि सिंहगड या 2 संघादरम्यान. लोहगड लिजेंड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. रमेश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. शेवटचा चेंडू या षटकातील. सुरेख असा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. 1 धाव मात्र बाईसच्या स्वरूपात मिळते. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. बिनबाद 10 धावसंख्या झाल्या पहिल्या षटकामध्ये. 39चा पाठलाग करत आहेत. चांगली सुरुवात, जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात मात्र सलामीवीरांनी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा झालेल्या आहेत. अजूनही 29 बनवायचे आहेत 3 षटकामध्ये. दुसरं षटक घेऊन येतो अथर्व. अथर्व येतोय. क्रमांक 2चं षटक घेऊन समोर फलंदाज आहे किशोर. किशोर हा वैयक्तिक 1 धावसंख्येवर खेळत आहे. तर रोहित याने 8 धावा काढलेल्या आहेत आणि संघाच्या धावसंख्या येते 10. अजूनही 29 बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. अथर्व पहिला चेंडू किशोरसाठी. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू, पण पंचांचा इशारा आहे. द व्हाईट बॉल. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. बॅट जोरात फिरवली होती किशोर यांनी. जागा बनवली होती स्ट्रोकसाठी, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. पुन्हा एकदा सुरेख असे चेंडूच्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथे मात्र ओव्हरथ्रो केलेला आहे. 1 धाव मात्र इथे दिलेली आहे. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 11. 12 धावा झालेल्या आहेत. पंचाने जरा इशारा लवकर द्या. 12 धावा झालेल्या आहेत.
अथर्व पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. समोर फलंदाज आहे तो रोहित म्हात्रे. अतिशय सुरेख असा फटका सजवला. स्विफ्टचा फटका आपण पाहत आहोत. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय या डीपला. मुकेश यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा मात्र वाचू शकत नाही. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 14. 14 धावा धावपळकावर लागले आहेत. पुन्हा एकदा अथर्व गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस चेंडू आणि झेल सुटलेला आहे. जीवनदान मिळतोय. प्रयत्न चांगला झाला होता अथर्व याच्याकडून. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 15. 15 धावा धावपळकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. 39 धावांचं आव्हान होतं. चांगली सुरुवात करून दिलेली आहे दोन्ही सलामीवीरांनी. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेला आहे आणि 3 धावा काढलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळत आहे. दोन्ही 40+ चे खेळाडू आहेत. 45+ झालेले आहेत. तरी सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट बघा. धावसंख्या येते 18. इथे मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्टंपिंग केलेला आहे फलंदाज रोहित म्हात्रे. बाद.
अजूनही 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ऋतिक पाटील यावेळेस मात्र बॅटची आतली काढा घेतलेली आहे. चेंडू जातो या थर्ड मॅनला. एक धाव पूर्ण. फलंदाज बाद होतोय. हिट विकेट झालेला आहे. बॅट प्ले ऋतिक पाटील यावेळेस मात्र स्लोवर बॉल. चेंडूची गती कमी केली होती. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. अकरा धावा. ऋतिक पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज ध्रुव. आखून टप्प्याचा चेंडू फटका सजवलाय. दोन क्षेत्ररक्षणाच्या मध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज होतोय धावबाद. फलंदाजी तो समीर. धावसंख्या होते ते 30. अजूनही 9 धावांची गरज आहे. 7 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राईकला असेल तो सुमित. ऋतिक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस चेंडू. पंचांचा इशारा नो बॉल. आणि स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. जर बॅटवर लागला तर नक्कीच काही धावा मिळाल्या असत्या. अजूनही 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू 8 धावांची गरज आणि हा फ्री हिट असेल. दिवे ग्रामपंचायत सदस्य मान्य मनोज तुरे साहेब आपण व्यासपीठावर यायचा. यावेळेस बॅटची कट गेलेली आहे. चेंडू जाईल लॉंग स्टॉक सीमा रेषेबाहेर. चौकार.
उमेश बोल मॅन ऑफ द मॅच कोण आहे बघ सुमित का सुमितला ते सुमितची बॅटिंग झाली आहे ना